हॅलो, पार्टीला थोडं दमायलाच झालं असेल, हो की नाही? दमले नाहीत का तुम्ही पार्टीमुळे? पार्टीत मजा नाही केली का तुम्ही? तुमच्याशी बोलते मी, सगळ्या प्रेक्षकांशी, आपल्या पालक मंडळींशी. आवाजच येत नाहीये तुमचा. लहानग्यांच्या पार्टीची मजा आपण आता सर्वांनीच घेतली. आता आपल्या समोर एक आगळीवेगळी या आमची दिवे घ्या, आकाश कंदील घ्या. अहो काका या ना. काय खूप महाग आहेत. अहो काका थांबा. रस्ती ठोकर खातो हा भागी, अपयशाचा काहून जागोजागी. नाही बापा त्या ठाव ठिकाणा, नावाची शान, ना या समाजात जागा, ना आयुष्याची भान. ज्याची नाही कोणती जाण, ज्याला नाही कोणी नात, असा हृदय दावक कहाणी असलेला आहे मी अनाथ. हो मी अनाथ आहे. माझे आई बाबा मी खूप लहान असतानाच मला दृष्ट जगात कायमच एकटं सोडून गेली. अहो नुकताच तर मी माझ्या पायावर चालू लागलो होतो. आईचा ओलावा आणि बाबांच्या हातांमध्ये सुरक्षितता अनुभवायला लागलो होतो की नियतीने माझ्या सुखी परिवाराला माझ्या बाजूने नमवून घेतलंय. जवळचं असं कोणी नव्हतं आणि दूरच्यांनी पाठ फिरवली. आसरा दिला तो एका अनाथ आश्रमाने. तिथे माझ्यासारखेच पोरके भेटले आणि मग आम्हीच एकमेकांची सगळे सोयरे झाले. खरं सांगतो तुम्ही खूप नशीबवान आहात, कारण रोज तुमची माऊली तुम्हाला मायेचा घास भरवते. तुम्हाला तुमच्या बाबांच्या उशीत सुरक्षिततेची ऊब मिळते. पण आम्ही कुठे शोधायची ही ऊब? हा मायेचा घास. ऊट पटलं की उठायचं, बस पटलं की बसायचं. कधी शिवाय स्टॉप झेलून तर कधी शिळी भाकरी खाऊनच मोठं व्हायचं. म्हणून सांगतो, आई वडिलांचा आदर करा, त्यांच्याशी नम्रतेने वागा. कारण देव आहे की नाही माहित नाही, पण जर आपल्या आई वडीलच असते तर आपलं कोणीच नाही, कोणीच नाही. आई बाबा. थँक्यू. जिल्हा स्तरावर आणि राज्य स्तरावर नाटकांच्या स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक मिळवून नेहमी उत्तेजित होतो. याचं सर्वांनी जोरदार टाळ्यांनी एकदा स्वागत करायचे.